शेतकरी बंधूंनो नमस्कार. बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण गहू पेरणी करताना कोणती खते द्यावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आपण हजारो रुपये खतांवर तिथं खर्च करत असतो, पण पेरणीच्या वेळीच जर आपण जो भेसळ डोस देतो हा भेसळ डोसच जर आपला चुकला तर संपूर्ण आपलं पीक त्या ठिकाणी डळमळीत होते. रोपं जी इतर पिकाची मुळापासून त्या ठिकाणी कमकुवत राहतात. त्यामुळे एकंदरीतच जे काही फुटवे तर ते कमी निघतात आणि जे काही एकूण उत्पादन आहे तर हे 20 ते 25% त्या ठिकाणी आपल्याला कमी होते. तर ही चूक आपल्याला त्या ठिकाणी टाळायची आहे. गव्हाच्या पेरणीवेळी कोणती खते दिली गेली पाहिजे ज्यामुळे रोपाला जमिनीतून आवश्यक पोषक घटक जे तर ते योग्य वेळेस योग्य प्रमाणामध्ये मिळतील, मुळांचा चांगला विकास होईल, रोपामध्ये चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी फुटवे निघतील. त्याचबरोबर गहू पिकामध्ये बेंटोनाइट सल्फर आणि झिंकचा आपल्याला वापर कधी करायचा आहे अशी एकंदरीत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदाच तुम्ही आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबत नोटिफिकेशन बेल पण ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे वेळेवरती तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, गहू पिकाला पेरणीवेळी कोणती खते द्यावी जेणेकरून त्या खताचा पिकाला चांगला फायदा होईल आणि आपल्याला जे काही गव्हाच्या पिकामधून वाढीव स्वरूपाचं जे उत्पादन आहे तर ते मिळेल. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचे आहे, खरीप हंगामामध्ये शेतकरी बंधूंनो जर तुम्ही सोयाबीन, उडीद, मूग यांसारखी पिके घेतली असेल आणि त्या शेतामध्ये जर आता आपल्याला गव्हाची पेरणी करायची असेल तर अशा ठिकाणी जे काही नत्र म्हणजे युरियाचा जो आपण वापर करतो तर या युरियाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे, कारण अशा शेतामध्ये नत्राची कमतरता फार जास्त भासत नाही. पण शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही खरीप हंगामामध्ये मक्याचं पीक घेतलं असेल आणि आता मक्याच्या शेतामध्ये तुम्हाला गव्हाची पेरणी करायची असेल, म्हणजे मक्याचं पीक काढून गहू पेरायचं असेल तर अशा शेतामध्ये गहू पेरणी करताना शेतकरी बंधूंनो तुम्हाला जो काही भेसळ डोस आहे तर त्या भेसळ डोजमध्ये नत्राचा वापर करायचा आहे. म्हणजे जो काही युरिया आहे तर या युरियाचा तिथं अतिरिक्त वापर आपल्याला करणे गरजेचं आहे. कारण काय शेतकरी बंधूंनो, मक्याचं पीक जमिनीतील सर्वात जास्त नायट्रोजनचं शोषण करत असतं. त्यामुळे ज्या शेतामध्ये तुम्ही मक्याचं पीक घेतलं आहे अशा शेतामध्ये नायट्रोजनची कमतरता पिकाला तिथं भासू शकते आणि सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये त्याचा पिकावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. सुरुवातीच्या अवस्थेत नत्र आणि फॉस्फरसची गरज पूर्ण करण्यासाठी गहू पेरणीवेळी एकरी 50 किलो DAP घ्यायचा आहे. आता DAPच का घ्यायचा आहे तर DAPमध्ये 18% नत्र आणि 46% फॉस्फेट आहे. फॉस्फेट हा गहू पिकासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पिकाच्या मुळांचा चांगला विकास करण्यासाठी शेतकरी बंधूंनो जर पिकाच्या मुळांची वाढ सुरुवातीला जर चांगली झाली तर फुटवे चांगले निघतात. त्यामुळे एकंदरीतच आपल्याला अशा वेळेस तिथं DAPचा भेसळ डोजमध्ये वापर करायचा आहे, एकरी 50 किलो. त्यानंतर शेतकरी बंधूंनो आपल्याला 30 ते 35 किलो MOP पोटॅश आपल्याला तिथं घ्यायचं आहे. पोटॅश पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि पिकाला सुरुवातीपासूनच मजबूत बनवण्यासाठी त्या ठिकाणी चांगला त्याचा वापर होतो, ते चांगलं काम करत असतं. आणि शेतकरी बंधूंनो त्याबरोबर 5 किलो बायोव्हिटा एक्स दाणेदार स्वरूपामध्ये जो बायोव्हिटा येतो त्याचा आपल्याला वापर करायचा आहे, एकंदरीत 5 किलो आणि 5 किलो सल्फर. जर मक्याच्या शेतामध्ये गव्हाची पेरणी करणार असेल तर अतिरिक्त 20 ते 25 किलो युरियाचा तुम्हाला त्याच्यामध्ये वापर करायचा आहे. शेतकरी बंधूंनो, हा भेसळ डोस पेरणीवेळी द्यायचा आहे. शेतकरी बंधूंनो, जर DAP पोटॅश मिळाले नाही तर पर्यायी खते कोणती द्यायची तर यामध्ये तुम्ही 12-32-16 देऊ शकता, 10-26-26 देऊ शकता, 9-24-24 देऊ शकता. यापैकी कोणतंही खत तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. खताचे प्रमाण तुम्हाला या एकरी 75 ते 80 किलो प्रति एकरसाठी घ्यायचे आहे. शेतकरी बंधूंनो, भेसळ डोसमध्ये झिंकचा वापर करायचा नाही. झिंक सल्फेट फॉस्फरस सोबत फिक्स होते, त्यामुळे दोन्ही घटक वाया जातात, त्याचा पिकाला काहीही फायदा होत नाही. झिंक सल्फेटचा वापर युरियासोबत करावा. गहू पीक 21 ते 25 दिवसाचे झाल्यानंतर पिकाच्या उत्तम वाढीसाठी आणि वीण करण्यासाठी
म्हणजे ज्यावेळेस फुटवे निघण्याची अवस्था पिकामध्ये असते तर ते फुटवे चांगले निघण्यासाठी 50 किलो युरिया आणि त्यासोबत 5 किलो झिंक सल्फेट असा खताचा डोस देऊन लगेच त्या ठिकाणी आपल्याला पहिलं पाणी जे आहे तर ते द्यायचं आहे. सुरुवातीला DAP सोबत शेतकरी बंधूंनो तुम्ही जर युरिया दिला असेल तर यावेळेस 50 किलो युरियाऐवजी तुम्हाला 25 किलो युरियाचा वापर करायचा आहे. तर अशा पद्धतीनं गहू पिकाचं जर तुम्ही खत व्यवस्थापन योग्य वेळी योग्य खतं जर गव्हाच्या पिकाला दिली तर एकंदरीतच शेतकरी बंधूंनो त्या खताचा पिकाला चांगला फायदा होईल आणि वाढीव उत्पादन गव्हाच्या पिकातून आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय जे तर राहणार नाही. शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.